हाय हॅलो नमस्कार. कशा सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर काल सकाळी जे फेशियल किट आणलं होतं म्हणजे हा कालचाच व्हिडिओ आहे दुपारच्या नंतरचा. कारण मग फेशियल केलं होतं पण व्हिडिओ खूप मोठा होत होता तर त्याच्यामुळे मग मी 2 पार्टमध्ये टाकायचं ठरवलं. तर आधी तो शॉपिंगचा टाकला आणि त्याच्यानंतर आता इथं फेशियल करते. तर मी तर पपयाचं फेशियल किट आणलं होतं. सगळ्यात पहिली स्टेप असते क्लिन्झरची. पण क्लिन्झरसुद्धा ह्या ज्या पुड्या होत्या ना, पाऊच होते छोटे छोटे, काहीतरी 100 रुपयाला मला हे एक पॉकेट भेटलं होतं पूर्ण. त्याच्यामध्ये त्यांचं आधीच फेशियल करून झालं आहे आणि आता अर्ध्या शिल्लक राहिल्या होत्या तर ती मी करते कारण त्यांना जायचं होतं कंपनीत. त्याच्यामुळे मग सगळ्यात आधी मी त्यांना करून दिलं आणि त्याच्यानंतर आता माझं करते. सगळ्यात पहिली स्टेप असते क्लिन्झरची. त्याने फक्त चेहरा वॉश करून घ्यायचा, छान मसाज करून घ्यायचं, त्याने चेहरा क्लीन होतो, जे काही मळकाट वगैरे असतं ना ते. त्याच्यानंतर दुसरी स्टेप असते म्हणजे जेल, जे की पपयाचं आहे, पपया जेल. तर ह्याच्यामुळे सुद्धा प्रत्येक स्टेपमध्ये ज्या पहिल्या 2-3 स्टेप आहेत ना त्याच्यामध्ये 3 ते 5 मिनटं मसाज करायचं आहे सगळ्या स्टेपमध्ये. थोडंसं आतमध्ये स्किनच्या आतमध्ये जोपर्यंत जे काही जेल वगैरे आहे ते मुरत नाही ना आपल्या स्किनमध्ये, जे ओपन पॉज असतात ना त्याच्यामध्ये वगैरे जातं आणि तोपर्यंत व्यवस्थित मसाज करायचा, जेणेकरून आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि भरपूर त्याचा फायदासुद्धा होतो. कारण आपण काय करतो, स्वतःचं स्वतः करायचं असेल ना, एखाद मिनिटभर असं मसाज करतो आणि सोडून देतो, असं करायचं नाही. मला हे पूर्ण फेशियल करेपर्यंत 1.25 तास गेला होता ज्यावेळेस मी पाहिलं ना त्यावेळेस. आणि ह्याच्या तुम्ही कोणतंही किट जरी आणलं ना त्याच्यावरती लिहिलेलं असतं की काय करायचं आहे, किती वेळ करायचा आहे, सगळं अगदी स्टेप बाय स्टेप लिहून दिलेलं असतं त्यांनी. त्याच्यामुळे असं काही टेन्शन घेण्यासारखं नसतं. फक्त वाचायचं, किती मिनटं मसाज करायचा आहे, काय सगळं दिलेलं असतं आणि ते तसंच आपल्याला फॉलो करायचं आहे. त्यानंतर आता तिसरी स्टेप होती ती म्हणजे स्क्रबची. स्क्रब करायचा. तर हा स्क्रब ना मला छान वाटला कारण जास्त टोचत नव्हतं. असे जे कण असतात ना छोटे छोटे, तर त्याने काय होतं, चेहऱ्याला आपल्याला असं कठीण लागतं, असं दुखतं. पण हे मला छान मऊ वाटत होते जे स्क्रब होता ना तो. तर स्क्रबिंग करताना सुद्धा आपल्याला 10 मिनटं तरी मसाज करायचा आहे, म्हणजे चांगलं चेहऱ्यावरती फिरवायचं, जेणेकरून आपल्या नाकावरती बघा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ना, ते सगळे फक्त त्या स्क्रबमुळेच बाहेर निघतात. बाकीच्या ज्या सगळ्या स्टेप असतात त्याच्यामुळे ते ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतात बघा, छोटे बी असतं पिंपल्समध्ये, ते निघत नाही. त्याच्यासाठी आपल्याला स्क्रब करणं जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे स्क्रब आणि क्रीम दोन जरी यूज केलं ना तरी आपलं स्पेशल होतं. पण आता हे सगळं किट असतं त्याच्यामुळे ते सगळं यूज करायचं. पण क्लीनअपमध्ये आपण शक्यतो 2 स्टेप फॉलो करतो, ती म्हणजे क्रीमची आणि दुसरी स्क्रबची. 2 असल्या की भरपूर झालं. तर आता मी तर व्यवस्थित 10-15 मिनटं चांगला स्क्रब केला होता. थोडंसं दुखतं, कंटाळा येतो करायचा, पण थोडंसं करायचं कारण आपल्याला त्याचे फायदे भेटणार आहेत, त्याच्यामुळे ते केलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर रुमालाने कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याने पुसायचं, तोंड धुवायचं नाही. कारण तोंड धुतलं ना की सगळं जे आपल्याला पुढच्या स्टेप करायचं आहे ना त्याचा काही इफेक्ट होत नाही, किंवा आपण आधी केलेलं असेल त्याचंसुद्धा. त्याच्यामुळे तोंड धुवायचं नाही पाण्यानं. तर त्याच्यानंतरची 4थी स्टेप होती ती म्हणजे क्रीम असते, मसाजची क्रीम असते. इतकी स्मूथ आणि ह्या पपया किटचा ना वास खरंच खूप छान होता, मस्त असा स्मेल येत होता. आणि मी नेहमी वेगवेगळे यूज करते कारण मला कोणत्याही कशाचाही काही साईड इफेक्ट होत नाहीत. मी कोणतं जरी वापरलं ना तरी मला कशाचा साईड इफेक्ट होत नाही, त्याच्यामुळे मी वेगवेगळे यूज करत असते. मागच्या वेळी मी गोल्डचं काहीतरी केलं होतं, ह्यावेळेस मी पपयाच आणलं. फक्त मसाज करायच्या 3-4 स्टेप आहेत ना ते फॉलो करायच्या. ह्या स्टेपमध्ये सगळ्यात आधी कपाळावरती, त्याच्यानंतर गालावरती, त्याच्यावरती नाकावरती आणि आपल्याला नंतर हनुवटीवरून खाली अपोजिट म्हणजे वरच्या साईडला करायचं. त्याच्यानंतर मग डोळ्याच्या तिथे असं 3-4 स्टेप आहेत मसाज करायच्या, त्या व्यवस्थित फॉलो करायच्या. आणि त्या स्टेपमध्ये असा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा. नाकाकडून जायचं, डोळ्याकडून असं सर्कलमध्ये असा मसाज करायचा, जेणेकरून आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ना ते व्यवस्थित राहतं. त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो काही गरज नाही फेशियलची वगैरे, पण ह्या काही गोष्टी असतात ना त्यांची खरंच आपल्या चेहऱ्याला ना गरज असते. आणि ज्या बायका म्हणजे काम असतं, ताण असतो, त्यांना तर ह्याची प्रचंड गरज आहे. एकदम शांत आणि थंड वाटतं, इतकं रिलॅक्स वाटतं ना. आणि मेन म्हणजे ना काहीतरी करतोय असं वाटून कधीच करायचं नाही, एकदम रिलॅक्स व्हायचं, डोळे बंद करून घ्यायचे, मनामध्ये एकदम मस्त विचार करायचा आणि छान मसाज करायचा. त्याच्यानंतर आता 5वी स्टेप होती, तर ही आहे फेस मास्क, जो की फक्त चेहऱ्याला लावून आपल्याला 15 ते 20 मिनटं सोडून द्यायचा आहे. 15 मिनटातच सुकतो खरं तर, पण आपण 20-25 मिनटं ठेवायचा. आणि खरं सांगू ह्या पाऊचमध्ये भरपूर असतं. आपण म्हणजे असं विचार करतो की एकासाठी पाऊच भरपूर होतो, पण आम्ही तर दोघं नेहमी करतो, दोघांसाठी आम्हाला भरपूर होतं कारण याच्यामध्ये असतं पण भरपूर. आता फेस पॅक आणि स्क्रब मला थोडासा कमी वाटला, पण बाकीच्या ज्या सगळे पाऊच होते ना ते मला जास्त क्वांटिटी वाटत होती.
तर आता हे फेस मास्क आहे ना, तो व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते. आणि त्याच्या आधी आपण क्रीमने मसाज केला होता, तर त्यावेळेस चेहरा धुतला का तर अजिबात धुवायचा नाही आहे चेहरा. कारण ज्यावेळेस आपण क्रीमने मसाज करतो, जसा जसा आपण मसाज करतो तेच क्रीम आपल्या स्किनमध्ये ती आपल्या म्हणतात ना शोषून घेते चेहरा. म्हणजे आपला फेस असतो ना, ओपन पोअर्स असतात ते शोषून घेतात. त्याच्यामुळे ती धुवायचं वगैरे नाही आहे. क्रीमने मसाज करायचा 15 मिनटे. बाकी सगळ्यामध्ये 3-3 मिनटे मसाज करायचा असतो. फक्त क्रीम असते ना मसाजची, त्याच्यामध्ये आपल्याला 15 मिनटं मसाज करायचा आहे. 5व्या स्टेपमध्ये हा फेस पॅक लावायचा, जेवढा पुरतोय तेवढा लावून घ्यायचा. थोडा कमी क्वांटिटी होती मला वाटत होतं मास्कची, कारण की दोघाला लावून मला थोडंसं कमी वाटत होतं, तरी भरपूर झालं होतं दोघांसाठी. तर आता 15 मिनटे सोडून द्यायचा आणि चेहरा वॉश करायचा. तर मी आता चेहरा धुवून आले. आणि त्याच्यानंतर 6वी स्टेप करायच्या आधी आपल्याला जे आपल्या पिंपल्स आहेत ना, अशी एक पिन असते, पिंपल रिमूव्हरची पिन असते, ती पिन घ्यायची. आणि ज्या अशा थोड्याशा म्हणतात ना नरम किंवा जुन्या पिंपल्स असतात त्याच आपल्याला फोडायच्या आहेत. बाकीच्या ज्या ताज्या असतात ना त्या फोडायच्या नाही आहेत. आता मला तर तसं पिंपल्स तर अजिबातच जास्त म्हणजे नाहीच आहेत. कधी तर 1-2 येते, नाहीतर येतच नाही. ती सुद्धा आता मंथली आपल्याला पिरियडच्या टायमिंगला कधी कधी येतच राहतात 1-2. पण मला जास्त असा पिंपल्सचा किंवा डार्कचा वगैरे प्रॉब्लेम अजिबात नाही आहे. थोडासा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फक्त डार्क सर्कल्सचा. आणि ते सुद्धा मला डिलिव्हरीच्या नंतर आले होते. आता माहीत नाही ते कशामुळे येतात वगैरे, किंवा आपले हार्मोन्स वगैरे चेंज होतात ना डिलिव्हरीमध्ये वगैरे, किंवा आपल्याला बाळ झाल्यानंतर भरपूर म्हणजे जागावं लागतं रात्र, त्याच्यामुळे सुद्धा ते असू शकतं कदाचित. पण मला पिंपल्सचा जास्त प्रॉब्लेम नाही. पण जेवढ्या आहेत ना तेवढ्या व्यवस्थित असं फोडून घ्यायच्या म्हणजे त्यातनं रक्त नाही काढायचं. ज्या जुन्या असतात ना त्यातनंच फक्त जे पांढरं बी असतं ना ते निघतं. आणि फेशियल करण्यामुळे ना आपलं जे ओपन पोज असतात ना, जे आपण म्हणतो छिद्रे असतात, ती सगळं छिद्रे भरून निघतात, त्यातली घाण निघून जाते आणि भरपूर भरले जातात. तर त्याच्यानंतर आता 6वी स्टेप आहे सगळ्यात लास्ट, ती म्हणजे सिरम फक्त हातावरती घ्यायचं आणि चेहऱ्याला व्यवस्थित अप्लाय करायचं. खूप छान वाटतं सिरमने. फक्त डोळ्यामध्ये ना थोडंसं जळजळ वाटतं, कारण डोळ्याच्या इथं लावायचं नाही, भवळ्याच्या वरून लावायचं आणि डोळ्याच्या खालून लावायचं. डोळ्याच्या तिथं पासून लावायचं नाही, नाहीतर थोडंसं दुखतं. आणि तुम्हाला जवळून दाखवते. मला म्हणजे जास्त असा ग्लो वगैरे जाणवत नव्हता, कारण लगेच ग्लो येत नाही. आता उद्या वगैरे याचा ग्लो येईल, कारण लगेच केल्या कोणत्याच फेशियलचा ग्लो येत नाही, थोडासा टाईम हा लागतोच. आणि काल जी मेहंदी लावली होती त्याचा रिझल्ट पण दाखवायचा राहिला होता. तर बघू शकता हा मेहंदीचा रिझल्ट आहे. खरंच खूप छान अशी केस होतात. माझी काय अशी काळीच आहेत केस, मी रेडच लावत असते, पण ह्यावेळेस मला कमी रेड वाटत होती, कारण जास्त वेळ मी ठेवली नव्हती. 1-1.5 तास मी मेहंदी केसांवर ठेवली होती, त्याच्यामुळे पण केस छान झाली होती. तर आता कितीही काय जरी केलं ना तर केस बांधल्याशिवाय ना पुढचं काम अजिबात करावंसं वाटत नाही. तर आता केस वगैरे बांधून घेते आणि आता पुढच्या कामाला लागते, कारण संध्याकाळ होत आली होती आणि बाहेर सगळीकडे रांगोळी वगैरे काढायचं चालू होतं. तर बघा आता सगळीकडे इथं रांगोळी काढायचं चालू आहे. आणि रुद्रचं म्हणणं आहे की सगळेजण रांगोळी काढतायत बघ प्रत्येकाच्या घरी, तर आपल्या पण घरी का नाही काढत आहे. आणि आम्हाला उद्या सकाळी 7-8 वाजता किंवा जास्तीत जास्त आता ट्रेनचं तिकीट उशिरा मिळालं तर आम्ही 11 वाजता घरातून निघेल. मग त्या हिशोबाने मला होणार नाही, जी आपली पूजा असते ती उत्तर पूजा करणं होणार नाही. रांगोळी वगैरे काढलेली असते ना तर ती झाडू मारून गोळा करणं एवढं होत नाही, दिवे वगैरे लावलेले, त्याच्यामुळे. पण त्याची इच्छा होती आणि आज धनतेरससुद्धा होतं, तर म्हटलं चला आपली छोटीशी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढू. म्हणजे किती असलं ना तरी हे घरसुद्धा आपलं स्वतःचं असतं. काही म्हणा, ज्यावेळेस मी गावाला जाते ना त्यावेळेस तिथं मला करमत नाही, पण ज्यावेळेस तिकडून इकडे येते ना इथं ह्या रूममध्ये असं वाटतं माझ्या स्वतःच्या घरात आले, हक्काच्या घरात आले. मला नेहमीच असं वाटतं. मीच अशी आहे का, तुमच्यापैकी पण कोणी असं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण भाड्याचं घर जरी असलं ना तरी इथं आपला संसार असतो, सगळ्या गोष्टी आपण आपल्या हाताने सजवलेल्या असतात किंवा व्यवस्थित ठेवलेल्या असतात, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि स्वतःच्या घरात आल्यासारखा फील येतो ज्यावेळेस आपण इथे येतो ना त्यावेळेस. तर आता इथं माझी छोटीशी रांगोळी काढून झाली होती आणि दिवे पण लावले, जास्त नाही, आपले 2-4 दिवे लावले. तुळशीला एक, देवघरात एक आणि बाहेर 2-3 लावले. आणि त्याच्यानंतर आज इतकं काम झालं ना, तर बघा एवढे हेअर बो बनवलेत, हेअर क्लिप, कारण मुलींनी सांगितल्या होत्या की आम्हाला हेअर क्लिप वगैरे घेऊन ये, तर आता भरपूर बनवून ठेवल्यात. काहींमध्ये क्लिपा ॲड केल्यात, काहींमध्ये नाही केल्या, कारण जेवढ्या होत्या तेवढ्या केल्या. आता त्याच्यानंतर सगळं गोळा केलं आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझा ड्रेस तर कट करायचा राहूनच गेला आहे आणि थोडासा जास्त लांब होता. बरेच जण म्हटले की नको कट करू, तसा छान दिसतोय. पण हा ड्रेस मी शक्यतो माझ्या बहिणीला देईल, कारण तिचं म्हणणं आहे की माझ्यासाठी ड्रेस घेऊन येताना, आणि ती पण माझ्या एवढी सुकडी आहे, पण तिची उंची माझ्यापेक्षा कमी आहे, त्यामुळे तिला तर पूर्ण पायापर्यंतच जाईल जर तिनं घातला तर. त्याच्यामुळे मग म्हटलं थोडंसं शॉर्टच करूया, म्हणजे मलाही चांगला दिसेल आणि तिलाही चांगला दिसेल. तसं ती ड्रेस वगैरे घालत नाही, पण तिला ह्यावेळेस काय माहिती इच्छा झाली
की माझ्या आधीची बहीण तिला यावेळेस इच्छा झाली की मी तुझा ड्रेस घालणार ज्यावेळेस आपण रांजणीला जाऊ ना, म्हणजे माझ्या आईच्या तिकडे. आणि खरंच आपण ज्यावेळेस गावाकडे जातो ना, प्रत्येकाची इच्छा असते की अपेक्षा असते की काही ना काहीतरी आणावं आपल्यासाठी, छोटी छोटी गोष्ट. आणि मी जेवढं पण घेऊन जाते ना तेवढं तिकडे देऊन येते. कुणाला असं म्हणजे देऊनच येते, कारण प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असते. आणि आपल्याला सुद्धा असं वाटतं की यार एवढं प्रेमानं मागितलं तर द्यावं असं वाटत राहतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं मन करतं की देऊन देऊया, कारण आपल्याकडे पुन्हा येईलच ही गोष्ट असं आपल्याला सुद्धा वाटतं. तर आता माझं बऱ्यापैकी आवरत आलं होतं, पण आता रात्रीचे 10 वाजत आलेत आणि मी हे काम करते. अजून मला कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. इस्त्री तर माहीत नाही होईल का नाही करणं माझ्याच्याने. सगळ्या घड्या घालून साईडला एकावरती एक तिघाचे पण कपडे साईडला काढणार आहे, कारण सकाळी मला होणार नाही. सकाळी फक्त उठून घर आवरून स्वयंपाक वगैरे करून एवढंच होईल, बाकीचं काहीच होणार नाही. त्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी घ्या, काय काय घ्या, बांगड्या घ्या, असलं पण बरंच काय काय असतं. काही म्हणा, ज्यावेळेस आपण बॅग भरतो ना त्यावेळेस माहीतच होत नाही की 2-3 तास कुठे जातात, इतका वेळ जातो बॅग भरण्यामध्ये. तर माझं आता इथलं आवरलं होतं आणि आज माझा इथला शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे. तर मशीनला व्यवस्थित ऑइल करते आणि सकाळ माझ्याच्याने काही होणार नाही जास्त, त्याच्यामुळे आता मशीन वगैरे सगळं आता झाकून ठेवणार आहे. सगळं सामान व्यवस्थित ठेवणार आहे, कारण सकाळी इतकी घाई होती ना आणि यांचं सुरू असतं पटकन उरक, तिकीट भेटत नाही, कारण लाईनमध्ये थांबावं लागतं तिकिटासाठी. 1-1.5 तास तिथंच लाईनमध्ये जातो, कारण दिवाळीमुळे इतकी गर्दी असते ना की ट्रेनमध्ये जर जागा भेटणं म्हणजे उभा राहायला भेटली तरी पण खूप आहे. कारण म्हणजे भेटणारच नाही शक्यतो. खूप जास्त गर्दी असते ट्रेनला दिवाळीच्या वेळेस. नेमकं दिवाळीचे 1-2 दिवस आधी तर म्हणजे खूपच गर्दी असते, त्याच्यामुळे मी नेहमी आधी जात असते. पण ह्यावेळेस हे म्हटले नको राहू दे, आपल्या सोबतच जाऊ. तर आता म्हटलं चला सोबत जायचं आहे तर सोबत. तर आता इथं ऑइल वगैरे करून घेतलं आणि सगळं सामान नीट ठेवते. आणि हा एक कवर टेबलसाठी मी बनवलेला होता साडीपासूनच, पण आता तो मला ह्या मशीन झाकायला वापरावा लागणार आहे, कारण माघारी येईपर्यंत धूळ वगैरे जमा होईल या मशीनवरती खूप. त्याच्यामुळे म्हटलं हाच इथं झाकून देते. तसंही झाकण्याशी महत्त्व मग कसला का असं. तर पटकन आता इथं झाकून घेते आणि बाकीच्या कामाला लागते, कारण माझी इतक्याच घाई चालली ना. तर आता सगळ्यात पहिलं आमचं जेवण वगैरे झालं होतं, भांडी धुवून झाले आणि म्हटलं आता झाडांना पाणी घालते. सकाळ काहीच होत नाही, आपण ठरवतो सकाळ करू पण नाही होत काही. तर आता जे पाणी बदलायचं आहे, तर मला कमेंट आल्या होत्या काहींच्या की आमचं मनी प्लॅन्ट येत नाही पाण्यात ठेवलं किंवा माती ठेवलं तरी. तर माझं मातीतलं सुद्धा जास्त ग्रो करतं आणि पाण्यातलं सुद्धा जास्त ग्रो करतं. पाण्यात जर असेल ना तर 8 ते 15 दिवसाला पाणी बदलायचं, कारण पाणी जास्त दिवस राहिलं की आतनं जे झाड असतं ना त्याला ते पाणी खराब होऊन जातात. आपण जरी 1-2 दिवसाचं उशिळं पाणी पितो का, तर तसंच आहे, पाणी आपल्याला चेंज करायचं असतं 8 ते 15 दिवसाला. आणि जे मातीमध्ये आहे ना त्याला फक्त पाणी घालायचं, कोणतंही वेगळं काहीच म्हणजे घालायचं गरज नाही ना, कोणतं खत घालायचं ना, काहीच नाही, फक्त पाणी घालायचं आणि छान झाडं वाढतात. माझी तर सगळी झाडं छान ग्रो करतात, कधीही लावा. आणि खरं सांगते, हे मनी प्लॅन्ट जेव्हापासून माझ्या घरात आलं आहे ना तेव्हापासून माझं इतकं म्हणजे मला छान वाटतं आणि चांगलं झाल्यासारखं वाटतं, कारण मनी प्लॅन्ट लावल्यापासून माझ्या सगळ्याच गोष्टी चांगल्याच घडतात. तसं तर आपण एवढ्या सगळं वास्तुशास्त्र किंवा हे सगळं मी तर एवढं पाळत नाही, पण तरीसुद्धा ज्यावेळेस आपली एखादी गोष्ट चांगली घडते त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीवरती आपोआप विश्वास होतो. तर आता सगळ्यांना पाणी घालते, कारण 15-20 दिवस आता ते बिना पाण्याचे राहणार आहेत. तर म्हटलं चला, कारण मी चावी ठेवून जाते पण ते शक्यतो सगळेजण गॅलरीतल्या झाडांना पाणी घालतात, किचनमधले झाडं तशीच राहतात मग, त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन घालून घेते. तर आता आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते. उद्या आम्ही जाणार आहे आणि ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग उद्या किंवा परवा येईल. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय.